भाऊ तोरसेकरांनी आज एक सकाळी व्हिडिओ टाकला. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि हरीश साळवे यांची जी भेट झाली त्याच्यावर त्यांनी पुढे खुलासा केलेला आहे. त्याच्यातले अजून काही जे मुद्दे आहेत ते थोडेसे विस्तृतपणे समजून घ्यायला पाहिजे. एक सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की 2 जुलैला ही घटना घडली. अजित पवारांनी आपल्या बाकी 8 सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही भूकंप झाला, बंड झालं, राजकीय वादळ झालं, जे काही असायचं ते सुनामी आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर तातडीनं जी पावलं ज्या पद्धतीनं पवारांनी उचलली, ज्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेता किंवा त्यांचा गटनेता बदलणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी लगेच तातडीनं बाहेर जाऊन येवल्याला सभा घेणे, पावसात भिजणे, बाकी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणे, बाकीचं कितीतरी गोष्टी केल्या, पण प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टात काही शरद पवार गेले नाहीत. एरवी ह्याच्या बाबतीमध्ये जे जागरूक असतात किंवा असं काही पाऊल उचलेल, फक्त मला वाटतं निवडणूक आयोगाकडे त्यांनी हे कॅवेट दाखल केलं की आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय याच्यावर निर्णय घेऊ नये. हे जर सोडलं तर काय म्हणता येईल त्याला, काय तो निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय ह्याच्या वाट्याला पवार फिरकलेले नाहीत. मी थोडंसं तुम्हाला जुनं घेऊन जातो. उच्च न्यायालय आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालय, त्याच्यातल्या न्यायाधीशांच्या नेमणुका आणि त्या सगळ्या सिस्टीमबद्दल पवारांना एक सुप्त अशी भीती आहे किंवा पवारांना त्याच्या बाबतीमध्ये नेहमीच अडचण अशी राहिलेली की पवारांना त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठंच कधी शिरता नाही आलं. न्यायमूर्ती BN देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यात पवारांनी ती खदखद एकदा व्यक्त केली होती की सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था कशी मोजक्याच कुटुंबांच्या हातामध्ये आहे. जसं राजकारण काही मोजक्या कुटुंबांच्या हातामध्ये आहे, सहकार आणि बाकीच्या माध्यमातून त्यांना आपल्या बुळाखाली ते सगळं ठेवता आलं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवता आलं, किंवा मुंबईमधलेच असल्यामुळे कॉर्पोरेट जगतावरती पण एक त्यांना शिरकाव करता आला आणि त्याच्यामधले सूत्र हातामध्ये ठेवता आले. क्रिकेट असोसिएशनच्या निमित्तानं पण त्यांना ते सगळं क्षेत्र त्याच्यामध्ये शिरकाव करता आला, घुसता आलं. पण ज्युडिशियरी अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यावरती पवारांना कुठेच काही कधीच हस्तक्षेप म्हणण्याच्या पेक्षा त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं त्यांना त्यांच्या बाजूनं आहे असं वाटलं नाही. आधीपासून शिरकाव करताना आला, आपल्या ताब्यात नाही ठेवता आलं. पहिलं जे ह्याचं कारण असं मला संभवतं, भाऊनी फक्त त्याच्यामध्ये हरीश साळवे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीचा उल्लेख केला होता. पवारांच्या ह्या अँगलकडं भाऊ वळले नव्हते, म्हणून मी तुम्हाला समोर तो ठेवतो. पहिल्यांदा पवारांना जो झटका बसला, पवारांनी दुसऱ्यांना दिला की ठीक आहे, काँग्रेसमधून बाहेर पडले, जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं, पण स्वतः पवारांना झटका बसला तो इंदिरा गांधींनी त्यांचं सरकार पाडून टाकलं राज्यपालाला हाताशी धरून, आणि त्याच्या विरोधामध्ये काहीच करता येत नाही अशी जी परिस्थिती आली. अगदी न्यायालयात जाता येत नाही. पवारांना राजकीय शहाणपण होतं. दुसरा पक्ष काढला, समाजवादी काँग्रेस, त्याचं चिन्ह चरखा घेतलं. बऱ्याच जणांना माहिती नाही पवारांच्या आधीच्या पक्षाचं नाव समाजवादी काँग्रेस आहे. पवारांनी तेव्हा ती पूर्ण जी प्रक्रिया होती, न्यायालयीन प्रक्रिया किंवा निवडणूक आयोग, तिकडं पवार फिरकले नाहीत. पवारांना ती सगळी अडचण आणि बाकीच्या गोष्टी पहिल्यांदा झटका बसल्यामुळे माहिती आहे. ह्या सगळ्या पवारच नाही, सगळ्या डाव्या लिब्रांडूंना जो एक आधार ह्या न्यायालयीन प्रक्रियेचा वाटत होता आणि त्याचा फायदा घेऊन हे डिले करणे, प्रकल्प लांबवणे, असंख्य गोष्टी करायची. म्हणजे निकाल जरी यांच्या बाजूनं नाही लागले किंवा उशीर जरी झाला तरी त्याचा उशिराचा फायदा होतो. त्याचं सगळ्यात क्लासिक उत्तम उदाहरण म्हणजे नर्मदा सरोवर. मेधा पाटकरांच्या सारखं नेतृत्व अख्खं त्या सगळ्या आंदोलनामध्ये उभं राहिलं आणि त्यांनी तो जो फायदा घेतला, न्यायालयात जाणे, केस दाखल करणे, वरच्या न्यायालयात जाणे, वेळकाढूपणा करणे, शेवटी प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने ह्यांचे कान उपटले, तरी मधल्या काळामध्ये यांना जो फायदा झाला आणि ते सामाजिक पातळीवरचं नेतृत्व प्रस्थापित झालं. तसं राजकीय पातळीवरती करता येत नाही हे पवारांच्या लक्षात आहे. न्यायालयीन सगळी जी प्रक्रिया पवार उच्च सुप्रीम कोर्टाला भितात कशामुळे, आम्ही जे म्हणतो ते की ह्या सगळ्यातून जे होतं की आत्ताच शिवसेनेचं उदाहरण ताजं समोर आहे. वर्ष गेलं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, पक्ष तिकडं फुटला, बाकीचे आमदार गेले, हाता काहीच उरलं नाही, असं जे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालं. बाकीच्या सगळ्या ह्या सामाजिक कार्यकर्त्यांना हे शोभून दिसतं. मेधा पाटकर असो किंवा बाकीचे ज्यांना कोणाला त्या घंटा तज्ज्ञ जे बोलतात ना त्याच्या बाबतीमध्ये, त्यांना प्रत्यक्ष राजकारण करायचं नसतं. ज्याला राजकारण करायचं असतं त्याला त्याच्यातली अडचण माहिती आहे. फक्त एकदा पवारांना फायदा झाला होता ह्या सर्वोच्च न्यायालयीन प्रक्रियेचा. महाविकास आघाडी स्थापन करत असताना अजित पवारांनी बंड तेव्हाही केलं होतं, आणि पण पवारांच्या ताब्यामध्ये प्रत्यक्ष सगळे आमदार होते.
त्या जोरावरती पवारांनी कपिल सिब्बलांना हाताशी धरलं. सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेमध्ये तातडीनं फ्लोर टेस्ट घेतली गेली पाहिजे, म्हणजे विधिमंडळामध्ये विश्वासदर्शक ठराव मंजूर होणे म्हणजे येणे आणि ताबडतोब मंजूर होणे, आणि ते त्यांचा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये तो चालला. कपिल सिब्बलनी त्यांना तेवढी मदत केली. त्याचा एकच फायदा असा झाला की तातडीनं त्या सरकारच्या बाबतीमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडावा, किंवा आधीच्या सरकारच्या बाबतीत अविश्वास ठरावाचा जो मुद्दा आला होता, अविश्वास ठराव आणि त्यांचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याच्या बाबतीत तातडीनं ते घ्या असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, मग ते 2.5 दिवसाचं सरकार कोसळलं. तो एक पवारांना फायदा झाला होता. पवारांची अडचण आता अशी आहे, एक तर मुळातच ज्युडिशियरीच्या बाबतीत पवारांची काय अडचण आहे मी तुम्हाला सांगितली, पण दुसरीकडून अडचण अशी की आमदार हाताशी नाही आहेत. तेव्हा पवारांच्या हाताशी आमदार होते, त्या जोरावरती पवार सुप्रीम कोर्टात जाऊन खेटले आणि त्यांच्या बाजूने तो निकाल आला. तातडीने त्याचा फायदा घेऊन त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून 2.5 वर्ष का होईना चालवून दाखवलं. आज अडचण पवारांची अशी की पवारांच्या हाताशी आमदार पण नाहीये. पवारांच्या बाबतीमध्ये म्हणजे ही जशी अडचण पवारांची, तशीच बाकीच्या सगळ्या लिब्रांडूंची डाव्यांची अशी अडचण होऊन बसलेली आहे आता सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये, की कालपर्यंत अशी गोष्ट होती की जेव्हा म्हणजे म्हणून मी तो नर्मदा प्रकल्पाचा तुम्हाला विषय पुन्हा घेतो की त्याच्या आड लपून ह्यांना तो एक अजेंडा चालवता येत होता. नर्मदा सरोवराचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि तो पहिल्यांदा असा एक आपण निर्णायक म्हणा किंवा लक्षात यावा असा ठळक असा तो मुद्दा आहे. तेव्हापासून डाव्यांचं जे सर्वोच्च न्यायालयाला हाताशी धरून किंवा न्यायव्यवस्थेला हाताशी धरून जे काही सगळं रेटणं असायचं आपला अजेंडा आणि वेळकाढूपणा आणि त्या निमित्तानं विकास विरोधी असं जे सगळं समाजकारण करायचं होतं, राजकारण करायचं होतं, त्याला पहिल्यांदा झटका बसला तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला म्हणजे नर्मदा प्रकल्पाचा निकाल. आणि मोदी सारखा ठामठोक मुख्यमंत्री तिथं बसून होता प्रशासक पाठीमाग. त्याच्यामुळे आता पहिल्यांदा असं घडतं आहे की कोणीतरी ठामपणे उभं राहतं आहे, उशिरा का होईना त्याला न्याय मिळाल्याच्या नंतर त्यानं जो निर्णय घेतला तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्याचे फायदे त्यांना कळतात आणि यांनी चालवलेला सगळा अजेंडा फेल होतो. म्हणजे लक्षात घ्या, तेव्हाचा परिणाम येतो 20 वर्षापूर्वीचा नर्मदा प्रकल्पाचा. आणि आत्ताच्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये त्या प्रचारामध्ये मेधा पाटकर नुसत्या सामील झाल्या की काँग्रेसचं तिथं पार पूर्णपणे सफाचाट झाली काँग्रेस. इतका लोकांचा राग 20 वर्षापासून मनामध्ये आहे. किंवा आता सुद्धा यांनी तुमच्या लक्षात आलं असेल की या सेंट्रल विस्टा म्हणजे नवीन संसद भवनाच्या बाबतीमध्ये ज्या कोर्ट केसेस केल्या होत्या 1 वर्षातून 6 वेळा, शेवटी हे लाखभर रुपयाचा दंड ह्यांना भोगावा लागला आणि ते पूर्ण झालं. त्याच्यानंतर त्याचं उद्घाटन झालं आणि आता ती प्रचंड भव्य वास्तू आता वापरायला त्याची सुरुवात होणार आहे. हे सर्वसामान्य लोकांना दिसतंय. जसं नर्मदा सरोवरातून प्रकल्पाचं पाणी कच्छच्या भागात पोहोचलं जिथं कित्येक वर्षांपासून कधी पाणी मिळालं नव्हतं शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला. सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा अडथळे यांनी आणले, 370चं पण आता केस दाखल केलेली आहे, रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये आहे, CA-NRCच्या बाबतीमध्ये आहे. प्रत्येक मुद्दा न्यायालयात न्यायचा, त्याचा खेळखंडोबा करायचा, असं एक दावे करत होते, लिब्रांडू करत होते. पवारांना आणि पवारांसारख्यांच्या राजकारण करणाऱ्याला हा सगळा फायदा अप्रत्यक्षरित्या होत होता, ते जरी स्वतः न्यायालयीन प्रक्रियेत नसले तरी. पण ज्याला ह्याला काउंटर करायला सुरुवात झाली आणि आता राहुल गांधीचं तर प्रकरण त्याच्यातलं ताजं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही त्या नर्मदा प्रकल्पापासून ते राहुल गांधीच्या या केसपर्यंत तुम्ही घ्या, सर्वोच्च न्यायालयाची, उच्च न्यायालयाची किंवा न्यायव्यवस्थेची जी भूमिका राहिलेली आहे ती पहिल्यांदाच ह्या डाव्या लिब्रांडूंच्या झपटमध्ये न येता स्वतंत्रपणे ती काहीतरी विचार करते, वेगळे निर्णय देते. तेव्हा ह्यांना झटका बसलेला आहे. ह्यांचं भ्यायचं कारण ते आहे. पवारांना तर आधीपासूनच अडचण आहे, मी सांगितलं 80 पासूनची गोष्ट आहे. पण आता नंतर ह्या सगळ्या बाकीच्या डाव्या लिब्रांडूंना सुद्धा, कारण तुम्ही अर्बन नक्षलचं प्रकरण घ्या, हे वारंवार न्यायालयात जायचे, जामीन मागून घ्यायचे, वेळकाढूपणा करायचे आणि ह्या सगळ्यातून एक काय म्हणता येईल बुद्धिभ्रम पसरवण्यासाठी वेळ मिळायचा. पण न्यायालय जेव्हा कडकपणे वागायला लागली किंवा ह्यांच्या झपटमध्ये यायला लागली, हीनाशी झाली, किंवा उलट मी असं म्हणेन की बाकीचा जो वर्ग होता, हे डावे आहेत म्हणून बाकीच्यांना उजवं म्हणायचं असं काही कारण नाही, पण बाकीचे जे लोक होते त्यांनाही या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेतल्या वकिलीतल्या खाचाखोचा कळायला लागल्या. अरविंद केजरीवालचं असं प्रकरण आहे की बदनामीचा खटला दाखल केला अरुण जेटलींनी, नितीन गडकरींनी, आणि नंतर पुढं काय झालं सगळ्यांना माहिती. अन्यथा यांचं हे चालून गेलं असतं. चौकीदार चोरेचे जे प्रकरण झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किंवा महात्मा गांधींच्या हत्येला संघच कसा जबाबदारी की ताबडतोब खटला दाखल झाला भिवंडीच्या कोर्टात, राहुल गांधीला आता चक्रा मारावा लागतंय. हे जे सगळं सुरू झालं, न्यायालयाला हाताशी पकडून खेळखंडोबा करायचं, तो जो काही हे कट कारस्थान कुमार केतकरांच्या भाषेत, हा राष्ट्रीयच कट आहे, आंतरराष्ट्रीयची नंतरचा मुद्दा आहे.
हा जो एक राष्ट्रीय कट चालायचा की सर्व म्हणजे न्यायव्यवस्थेला हाताशी धरायचं, वेठीस पकडायचं आणि त्या निमित्तानं सगळ्या म्हणजे विकासाच्या प्रक्रिया किंवा सगळ्यालाच खीळ घालायची. राजकारणाचा खेळखंडोबा करायचा, समाजकारणाचा खेळखंडोबा करायचा, विकासाचं सगळं बट्ट्याबोळ करून टाकायचा. हे जे एक प्रकार चालू होता त्या सगळ्याला झटका बसला आणि अशी एक आता लॉबी तयार झाली वकिलांची. हरीश साळवे हे त्याचं प्रतीक म्हणूयात आपण फार तर, की ह्याला काउंटर कशा पद्धतीनं करता येऊ शकतं, तेही त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याच पद्धतीने म्हणजे त्या 64 जे घरं असतात ते बुद्धिबळाचे, त्या 64च्या 64 ह्याच्यामध्ये राहूनच तेच कायदे वापरून कशी मात करता येते हे एकदा कळल्याच्या नंतर शरद पवारांच्या सारख्यांचं दुखणं हे आहे. कालपर्यंत त्यांना वैयक्तिक काय तोटा व्हायचा झाला, पण एकूण राजकारणाला फायदा असा व्हायचा की हे सगळं डावं राजकारण जे होतं सगळं लेब्रांडोंचं जे सगळं चालायचं त्याचा एक अप्रत्यक्षरित्या फायदा न्यायालयीन प्रक्रियेचा त्यांना करून घेता यायचा. आता तो घेता येत नाहीये. पवारांचं दुखणं हे आहे आता की त्यांच्याकडे एक तर आमदारही शिल्लक राहिलेले नाहीयेत आणि कोर्टबाजी करून त्याचा काही फायदा होईल याची पण शक्यता दिसत नाही. उलट निकाल विरोधात जायची शक्यता आहे, जे की जशा पद्धतीनं आत्ताच शिवसेनेच्या बाबतीत झालेलं आहे. त्याच्यामुळं पवार भीत आहेत आणि त्याच्यामुळं पवार सर्वोच्च न्यायालयात जायला तयार नाही. काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातले जे बाकीचे पक्ष म्हणून जे बारकावे सगळे येतील ते समोर येतील. महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होते, त्याही वेळेस विधानसभेच्या अध्यक्षांना पण याचा निर्णय द्यावा लागणार आहे आणि तो पण एक झटका पवारांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्यांना बसणार आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.